हो, ती एक नवविवाहिता गर्भवती होती. रेश्मा योगेश भापकर ही 25 वर्षाची नवविवाहिता. हिच्या घरात आनंदाचं, उत्साहाचं वातावरण होतं. कारण त्या दोन्ही कुटुंबामध्ये एका लहानग्याचं आगमन होणार होतं. सर्वजण उत्सुकतेनं, आनंदानं त्या क्षणाची वाट पाहत होते. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असावं. मोटारसायकलवरून जात असताना अपघात झाला आणि त्यात तिच्या मेंदूला मार लागल्यानं ती गंभीर जखमी झाली. गंभीर अवस्थेमध्ये तिला खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं. तिथं तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. बाळाचे डोळे उघडले, परंतु आईच्या नशिबात मात्र त्या बाळाचे मुख पाहण्याचं सुख नसावं. गंभीर अवस्थेत तिला पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर DY पाटील रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे अतिदक्षता विभागातील तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत साकोळकर व अन्य त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली, परंतु प्रतिसाद काहीच मिळाला नाही. शेवटी डॉक्टरांनी तिला ब्रेन डेड घोषित केलं. मृत्यू हा सखा आपल्या आगमनाची सूचना देत असतो म्हणे. कदाचित रेश्माच्या बाबतीतही असंच काहीतरी घडलं असावं. एकदा सहजपणे गप्पा मारताना ती तिच्या पतीला म्हणाली होती की जर माझ्या बाबतीत काही अकृत घडलं तर माझे अवयव दान करा. तिच्या इच्छेनुसार तिचे पती योगेश, सासरे बबनराव, सासू मंदाताई व वडील सीताराम आवटी व आई संगीता या सर्वांनी रेश्माच्या इच्छेनुसार अवयवदान करण्यास संमती दिली. तिची एक किडनी व यकृत DY पाटील हॉस्पिटलला देण्यात आलं. एक किडनी नाशिक येथील खाजगी रुग्णालयाला देण्यात आली, तर डोळे देखील दान करण्यात आले. मरावे परी कीर्तिरूपी उरावे असं समर्थ रामदासांनी म्हटलं आहे. अवयवदानाच्या रूपानं अवयदान करून मरावे परी अवयवदान रूपे उरावे असा संदेश आपल्या सर्वांसाठी सोडून गेली आहेत रेश्माताई भापकर अनंताच्या प्रवासासाठी.